राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। कापूस उत्पादकांना 500 कोटींचे अनुदान द्या, सुधारित वाहनांचा सीआयची मागणी। भारताच्या वांग्याच्या आवकेत वाढ, राज्यात प्रसिद्ध। महाराष्ट्राच्या मतदार याद्यात 72 लाख नवी नावे घुसडली, राहुल गांधीचा आरोप। दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांसह हजारो कृषी पतसंस्थांचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले। लाडकी बहीण योजनेची होणार सूक्ष्म तपासणी, योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र महिलांना वगळणार। बसस्थानकांचा कायापालट करणार प्रताप सरनाईक, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने योजना काढणार। परताव्यासाठी ठेवीदार करणार बेमुदत उपोषण, हिंगोली जिल्ह्यातील ग्राहकांना फटका। हवामान बदलाप्रमाणे पीक पद्धती राबवली जावी, डॉक्टर राजेंद्र सिंह यांचे प्रतिपादन। डीबीटी धोरण दाबून टाकण्यासाठी मोर्चे बांधणी, कृषी विभागात मर्जीतील अधिकारी घुसवण्यासाठी धडपड। पावसामुळे पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव, हरभरा तूर पिकांना फटका बसण्याची धास्ती। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर नवी दिल्लीत आज अंत्यसंस्कार। अवकाळी पावसामुळे जनजीवन प्रभावित, रब्बीला फटका, अकोला जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना झाला फटका। रवींद्र चव्हाण भाजपा प्रदेश अध्यक्षपदी निश्चित, नियुक्ती लगेच होणार की नंतर प्रश्नचिन्ह। मस्साजोग सरपंच हत्या, बीडमध्ये आज महामोर्चा, विरोधकांसह सत्ताधारी होणार सहभागी, शरद पवार यांची मुख्य उपस्थिती। सोशल मीडियावर गुंडांचे समर्थन केल्यास कारवाई, रील्सवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे लक्ष, अमितेश कुमार यांची माहिती। धन्यवाद। जय जवान जय किसान।